जागृति न्यूज को सब्सक्राइब करें। जय भारत, मी विशाल। जागृति न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या सामाजिक घडामोडी। वडोद्यातनं निवडून आलेले आजच्या देशाचे पंतप्रधान मी विचार करत होतो की बाबा हे 2004 ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, नंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, नंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। तो काळ त्यांचा 2 वर्षाचा आहे। म्हणजे एकाच माणसाने गुजरातला 3 वेळा मुख्यमंत्रीपद स्वीकारलं, पण ते लहानपणी चहा विकत होते हे त्यांनी सांगितलंच नाही। कुणी ऐकलं का? मला सांगा। कुणीही त्या काळामध्ये मुख्यमंत्री आमचा चहा विकणार आहे असं सांगितलं नाही। मग अशी कुठली गोष्ट झाली की पंतप्रधान होण्यासाठी चहा विकायला लागला? माझ्या पुढे समस्या अशी आहे की ज्या भूमीतनं आला, जिथून निवडणूक लढून आला, त्याचा वारसा सयाजीराव गायकवाडांचा आहे। तो एक प्रामाणिक विचाराचा वारसा आहे। अक्षयनी जसं सांगितलं, जगातला सगळ्यात चांगला प्रशासक हा देश स्वतंत्र झाला, आणि ते जर असते तर कित्येक महापुरुष म्हटले की ते पहिले पंतप्रधान झाले असते। म्हणजे पहिले पंतप्रधान बडोद्यातले सयाजीराव गायकवाड झाले असते। पण आता जे पंतप्रधान बडोद्यातनं निवडून आले ते म्हणतात मी चहा विकत होतो। मी विचार केला, मग चहा विकत होते, मग इथपर्यंत कसे आले? मग कळालं की प्रशांत किशोर नावाचा एक माणूस आहे, त्याची स्ट्रॅटेजी प्लॅनिंगची कंपनी आहे। त्यांनी सांगितलं की लोक सकाळी उठल्या उठल्या काय करतात? पहिल्यांदा चहा पितात आणि पेपर वाचतात। म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला पहिली गोष्ट केली पाहिजे की तुम्ही चहाशी तुमचा संबंध जोडला पाहिजे। आता चहाशी संबंध जोडण्यामागचा हेतू काय? तो चहा फार प्रिय असतो, आणि चहा बरोबर जी गोष्ट जोडली जाते ती पण आपल्याला प्रिय होती। सायकोलॉजिकल सांगतोय मी तुम्हाला, कारण आता लढाई आपला हा विचार आहे सयाजीराव गायकवाडांचा। लढाई ज्यांच्या बरोबर आहे त्यांना तुम्हाला पहिल्यांदा उघडं पाडलं पाहिजे। काय विषय आहे? तर चहा विकत होते का? तो विकत नव्हते, कारण त्यांचे सहकारी प्रवीण तोगडिया म्हणतात हे इतक्या वर्ष आम्ही सहकारी आणि मित्र आहे, पण त्यांनी चहा कधी विकला याची मला माहिती नाही। मग स्ट्रॅटेजी प्लॅनिंग वाल्यांनी केलं की चाय पे चर्चा का मोदी चहा विकत होते। हर हर मोदी, घर घर मोदी। आता काय झाले? घर घर आलेली ही जी स्थिती निर्माण झालेली आहे त्याचं कारण खोटारडेपणा आहे। मी हा संबंध का जोडतो? ज्या घराण्याशी मी वारसा सांगतो तिथून जे विचार प्रामाणिकपणाचे येतात, सत्याचे विचार येतात, तिथंच दुर्दैवाने असा एक माणूस निवडून आला। मला त्याचा खेद वाटतो म्हणून मी सांगतो। पण नवीन एक समस्या निर्माण झाली आहे पुण्यामध्ये। सध्या चाय पे चर्चा, चाय पे चर्चा, चाय पे चर्चा करता करता चहाची दुकानं वाढत चालली, चहाचे ब्रँड सुरू झाले। मग इंद्रायणी चहा, मग आमचे मित्र म्हणतात चहाच्या दुकानाच्या उद्घाटनाला या। मग प्रेमाचा चहा, साहेबा चहा, येवले चहा, मग त्या दिवशी साहेब स्पेशल चहाचं उद्घाटन झालं। साहेब स्पेशल चहाच्या उद्घाटनाच्या वेळेस भाषणामध्ये मी विचार केला किंवा हे जर एवढी चहाची दुकानं निर्माण झाली असतील तर खरंच यांना चहा विकायचा आहे का? कारण कुणी इंजिनियर झालं होतं, कुणी BA-MS डॉक्टर होतं, म्हणजे शिकलेले लोक होते, कुणी MBBS होतं, कुणी काय। मला सहज वाटलं की एवढी चहाची दुकानं झाली, आता येवलेचे साधारणपणे 48 शाखा आहेत। इंद्रायणीच्या मला वाटतं 36-32 काहीतरी झालेले। म्हणजे शाखावर शाखा वाढतायत, शाखावर शाखा वाढतायत। आणि जशी लोकसभेची निवडणूक पुढे यायला लागली ते सगळे जण त्यांच्या चहाच्या मालकाच्या ब्रँडला म्हणायला लागले साहेब तिकीट पाहिजे। म्हणलं कसलं? साहेब आपल्या ब्रँडच्या वतीने मी उभा राहायला तयार आहे लोकसभेसाठी। म्हणजे कसं काय? अहो म्हणले आम्हाला वाटलं की चहा विकल्यावर पंतप्रधान होतो म्हणून तो दुकान टाकलंय। अरे ही सगळी जी काही गंमत सांगतोय मी तुम्हाला त्याचं कारण असं आहे की खोटारडेपणाचा कळस झाला।